आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी, तुळजाभवानीच्या मंदिरातील तलवार अखेर सापडलेली आहे। वाकोजी बुवांच्या मठात ही तलवार सापडली। तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून ही माहिती देण्यात आली आहे। दैनंदिन पूजेसाठी तलवार मठात ठेवल्याची माहिती आहे। तुळजापूर देवीची तलवार गहाळ झाल्याचा आरोप मंदिरातील भोपे पुजारी मंडळाने केलेला होता। इतकंच नाही तर मंत्रोपचार पूजेतनं देवीचं तत्व आणि शक्ती तलवारीत काढल्याचाही आरोप करण्यात आला होता। अखेर या तलवारीचा शोध लागलेला आहे। वाकोजी बुवांच्या मठात ही तलवार ठेवली असल्याची मंदिर संस्थानने माहिती दिली आहे। ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। ओंकार, सौरभ, जर पाहिलं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये जीर्णोद्धार आणि विविध विकास कामं जी आहेत ती सध्या सुरू असलेली पाहायला मिळतात। महिनाभरापूर्वी मंदिर परिसरामध्ये एक विधी करण्यात आलेला होता आणि त्यातून आई तुळजाभवानीच्या अष्टभुजात असलेली जी आयुध आहेत त्याच्यातील शक्ती तलवारीमध्ये संचारित करण्यात आलेली होती आणि ही तलवार जी आहे ती कुठेतरी हा सर्व विधी झाल्यानंतर मंदिर परिसरामध्ये दिसून येत नव्हती। ही तलवार कुठेतरी गहाळ झाल्यासंदर्भातील आरोप जो आहे तो मंदिरातील जे काही पुजारी मंडळ आहे त्याच्या अध्यक्षांनी केलेला होता। त्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो कुठेतरी समोर आलेला होता। एनडीटीव्ही मराठीने खास करून या संदर्भातील पाठपुरावा जो आहे तो केलेला आहे। ही बातमी जी आहे ती लावून धरलेली होती आणि त्यानंतर आता मंदिर प्रशासनानं कुठेतरी या संदर्भातील खुलासा केलेला आहे। ही जी तलवार आहे ती वाकोजी बुवा यांच्या मठात ठेवलेली आहे आणि या तलवारीची दैनंदिन नित्यपूजा व्हावी याकरिता ही तलवार जी आहे ती आपण या मठात ठेवलेली आहे असं कुठेतरी आता मंदिर संस्थाननं जाहीर केलेलं आहे। यापूर्वी कुठल्याही पद्धतीनं मंदिर संस्थान जे आहे ही तलवार कुठेही ती सांगायला तयार नव्हतं, मात्र ज्यावेळी एनडीटीव्ही मराठीनं ही बातमी दाखवली त्यावेळी कुठेतरी संपूर्ण या तलवारी संदर्भातील खुलासा जो आहे तो आता समोर आला असं म्हणता येईल। सौरभ, निश्चितच ओंकार, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊ। तुर्तास धन्यवाद।